श्री नंदादेवी विद्यालय नान्नज येथे महिला व बाल कल्याण जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने मुलींसाठी मोफत कराड्याचे प्रशिक्षण शिबिर सुरू करण्यात आले आहे। यामध्ये मुलींनी चांगला प्रतिसाद नोंदवला आहे। शालेय विद्यार्थिनीवर होणारे अन्याय अत्याचार तसेच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन कुठल्याही प्रसंगी प्रतिकार करण्याचे सामर्थ्य मुलीच्या अंगात संपादन व्हावे, तसेच वाढत्या अन्याय अत्याचारास विरुद्ध सामना करण्यासाठी मुलींचे मनोधैर्य वाढावे, यासाठी महिला व बाल कल्याण विभाग अहमदनगर यांच्या वतीने 2 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान श्री नंदादेवी विद्यालय नान्नज येथे मोफत कराटे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे। या प्रशिक्षणामध्ये मुलींनी आपला सहभाग नोंदवला असून या शासनाच्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे। यावेळी श्री नंदादेवी विद्यालयातील शालेय प्रशिक्षणार्थी मुलींनी व प्रशिक्षक यांनी विश्वदर्शन न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। इयत्ता 8वी आमच्या शाळेत मुलींना कराटे प्रशिक्षण दिलं जातं, कारण की मुलींचा आत्मविश्वास वाढावा म्हणून हे प्रशिक्षण चालू आहे। मुली स्वतःच सेल्फ डिफेन्स करावा म्हणून हे इथे कराटे प्रशिक्षण चालू आहे आणि सगळ्या मुली हे चांगल्या प्रकारे करतात आणि सर आम्हाला अवघड टेक्निक सुद्धा सोप्या पद्धतीने शिकवतात। शिकणारी मुलगी सरांनी आम्हाला हे ट्रेनिंग दिलं ते आमच्या चांगल्यासाठी आम्ही शत्रूशी 2 हात करण्यासाठी तयार आहोत। आमच्यावर अन्याय अत्याचार होणार तेव्हा आम्ही या टेक्निकचे सोप्या पद्धतीने वापर करू। गेल्या 2 जानेवारीपासून या ठिकाणी महिला व बाल कल्याण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या वतीने मुलींसाठी सेल्फ डिफेन्स जुडो कराटेचं ट्रेनिंग सुरू केलेलं आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद या शाळेमध्ये आम्हाला मिळत आहे। सन्माननीय मुख्याध्यापकांनाही त्यांनी आम्हाला लागण तेवढं सहकार्य केलेलं आहे आणि सर्वच्या सर्व मुली त्यांनी या प्रशिक्षणासाठी सहभागी केलेल्या आहेत आणि मुली सुद्धा ते प्रशिक्षण अतिशय चांगल्या पद्धतीने आत्मसात करत आहे। मी स्वतः स्वयंसिद्धा महाराष्ट्र शासनाचा कोर्स केलेला आहे सेल्फ डिफेन्सचा। गेल्या 18 वर्षापासून मी या ट्रेनिंगचं प्रशिक्षण जामखेड तालुक्यामध्ये देत आहे आणि या मुलींनाही अतिशय सोप्या पद्धतीने सांगून कशा पद्धतीने भविष्यात आपल्यावर अन्याय अत्याचार झाल्यानंतर मुकाबला करतील त्या पद्धतीने मी त्यांना ट्रेन करत आहे आणि हे प्रशिक्षण 31 मार्च पर्यंत चालणार आहे आणि या 3 महिन्यामध्ये मुली भविष्यात स्वतःचं संरक्षण नक्कीच करतील त्या पद्धतीने मी त्यांना ट्रेन करणार आहे। नासिर पठाणसह प्रतिनिधी नंदू परदेशी, कॅमेरामन फारुख शेख, विश्वदर्शन न्यूज नान्नज।